नवरात्री. मित्रांनो, नवरात्रीच्या दोन वेगवेगळ्या विशेष प्रकारच्या कथा आहेत. त्यामध्ये पहिली कथा म्हणजे दुर्गा माता आणि दुसरी कथा म्हणजे प्रभू श्रीरामांची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दोन्हीही कथा सविस्तरपणे. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी महिषासूर नावाचा एक राक्षस ऋषीमुनी, देवी देवता व मनुष्य या सर्वांना खूप त्रास देत होता. आणि विशेष म्हणजे त्या महिषासुराला असे वरदान मिळालेले होते की त्याचा वध हा कुठलाही मनुष्य किंवा देवता यांच्या हाताने होणार नाही. म्हणून या समाज कल्याणासाठी दुर्गा मातेने महिषासूर नावाच्या राक्षसासोबत युद्ध केले. महिषासूर नावाच्या राक्षसासोबत झालेले हे युद्ध सलग 9 दिवस चालले. दुर्गा देवीने महिषासुरासोबत चाललेले हे युद्ध 9 वेगवेगळ्या रूपांमध्ये केले आणि 9व्या दिवशीच्या रात्री महिषासुराचा वध केला. व दुसऱ्या कथेमध्ये प्रभू श्रीरामाने रावणासोबत युद्ध करण्याआधी दुर्गा मातेच्या 9ही रूपांची सतत 9 दिवस पूजा केली व देवीला प्रसन्न करून घेतले आणि 10व्या दिवशी रावणाचाही वध केला. आणि म्हणूनच नवरात्री ही दुर्गा मातेच्या 9ही रूपांना समर्पित केली जाते आणि म्हणूनच त्यांना आपण नवदुर्गाही म्हणतो.